मंडळी, आपल्याला जर मोठं व्हायचं असेल ना तर अपमान गिळायला शिकून घ्यायला पाहिजे. कारण जेव्हा गरिबाचं चांगलं व्हायला लागतं ना तेव्हा मात्र लोक तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागं एक बोलायला सुरू करतात बरं का. त्यामुळे मंडळी, मनाला खटकलेल्या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, तर त्यांना अंतर द्यायचं असतं अगदी अलगदपणे. कारण बोलून दाखवलं ना लगेच लोकांचे मन दुखावले जातात आणि जखमा भरून जातात, पण त्याचे डाग तसेच राहतात. त्यामुळे मंडळी, पुस्तक चांगलं आहे की वाईट आहे हे त्याचं कवर पाहून कधीच ठरवायचं नसतं. आधी त्याच्या पानांच्या मध्ये डोकून पाहायचं असतं. कारण मी अशी कितीतरी पुस्तकं पाहिले ज्याचं कवर खूप छान असतं, पण आतला मजकूर मात्र अजिबात वाचण्यासारखा नसतो. आणि बरेच असे पण पुस्तकं पाहिलेत की ज्याचं कवर चांगलं नसतं, पण ते पुस्तक एकदा वाचायला लागलो ना ते अजिबात खाली ठेवू वाटत नाही. सेम माणसांचं पण तसंच आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सगळा आनंद, सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर हे आपल्याला मिळू दे. ही दिवाळी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्यात एक नवा उजाळा देऊ दे. दिवाळीच्या आजपासून ते भाऊबीजपर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त तुम्हाला व सगळ्या परिवाराला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. उद्या आहे वसुबारस, तर वसुबारसेच्या पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बरं का. तर तुमची दिवाळी कशी चालली नक्की सांगा. माझी तर जोरात चालू आहे. आता दिवाळीचा स्वयंपाक चालू आहे आमचा सगळ्यांचा. तर सकाळी 5 वाजता उठले मी. दिवसभर एवढी थकलेली असते ना तरी पण 5 वाजता मला जाग येते म्हणजे येतेच. तर उठल्यानंतर आंघोळ केली लगेच मी, म्हणजे आळस वगैरे सगळं निघून जातो आणि फ्रेश वाटतं एकदम. आंघोळ करून बाहेर आले आणि लगेच झाडायला लागले. काल जरा संध्याकाळी थोडं खैदन आलं होतं ना, वारं वावदन चालू होतं, हलका पाऊस पण झाला, तर झाडाची पानं वगैरे सगळं असं गळालं होतं. तर सकाळ सकाळ लागले मग मी झाडायला. सगळा कचरा मी झाडून घेतलं आणि त्यानंतर लागले सडा मारायला. तर आता पाऊस उघडलायच आहे. रात्री थोडासा शिपका झाला, त्यानंतर लगेच उघडून गेलं आणि सकाळी पाहिलं तर अजिबात ढग नव्हते, सगळं कोरडंच होतं. त्यामुळं मग सडा पण मारला. सडा मारल्यानंतर मी दिवे लावायला लागले. तर सकाळ संध्याकाळी ना असं थोडा वेळ का होईना मला दिवे लावायला लागत येत नाही, तर मग ते असं चुरचूर लागून राहते मनाला, दिवे लावले नाही दिवे लावले नाही. त्यामुळे थोडा वेळ का होईना मी सकाळी दिवे लावते आणि संध्याकाळचं तर दिवाबत्तीच्या टायमाला मग लागतातच दिवे. आणि ताईंनो, सकाळचं वातावरण एवढं भारी असतंय ना, फक्त आपण झोपातून उठीपर्यंत कंटाळा येतो. एकदा उठलो ना आणि बेडवरून एकदा उठून उभं राहिलो की अजिबात कंटाळा येत नाही. आणि आंघोळ केल्यावर बाहेरच्या फ्रेश वातावरणामध्ये आलो ना तर सगळा आळस पळून जातो. आणि वर्षभर मला दिवे लागत आहेत ना अशी लावायला. तर दिवाळीच्या वेळेस बाजारामध्ये खूप प्रकारचे दिवे मिळतात, तर त्यामुळे मी काय करते, दिवाळीच्या वेळेस 2-4 डझन 4-5 डझन असे दिवे घेऊन ठेवते. आणि छोट्याल्या बोळक्यामध्ये मी दिवे लावत असते ना, तर ते बोळके पण मला ह्यावेळेस छान मिळाले. तर ते बोळके पण मी चांगले 1.5-2 डझन मी आणलेत ह्यावेळेस. तर त्याला पण कलर द्यायचा आहे, सगळ्या दिव्यांना पण कलर द्यायचा आहे. तर पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवून मी आता त्या दिव्यांना कलर कसा दिलाय, काय दिलाय. कारण दिव्यांना कलर दिला ना ते दिसायला एकदम छान असे आकर्षक वाटतात आणि त्यांची लाईफ पण वाढती, म्हणजे फुटत लवकर नाही. आणि दिवाळीच्या वेळेस आपण थोडे दिवे घेतले आणि तेच आपण वर्षभर चालवायचे म्हटलं ना ते नाही होत. कारण दिवे लावून लावून ते दिवे असे मेंचट होतात ना, तर ते खराब होतातच. त्यामुळे ते आलटून पलटून लावायला बरं पडतं. मग वर्षभराचे मी दिवे एकदम घेऊन ठेवत असते दिवाळीच्या वेळेस. आता दिवे लावून झाले, त्यानंतर मी लागले रांगोळी काढायला बाहेर. थोडी का होईना रांगोळी काढते म्हणलं. फौजी साहेब म्हणले मला सगळं धुवून काढायचंय, पण तरी म्हणलं तुम्ही केव्हा धुवून काढताना मला माहीत नाही, आता धुतात की दुपारी धुतात, त्यामुळं मी थोडीशी रांगोळी काढते म्हणलं सकाळ सकाळ. तुम्हाला धुवायचं तर तुम्ही नंतर धुवून काढा, संध्याकाळी मी पुन्हा रांगोळी काढन. तर मग मी रांगोळी काढली छोटीशी. आणि बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या की गायत्री पद्म रांगोळी तू कशी काढते ना, आम्हाला पण दाखव, व्यवस्थित दाखव म्हणल्या. तर ती रांगोळी तुम्हाला काढून दाखवायची होती ना, त्यामुळं मग मी पोर्समध्ये रांगोळीच नाही काढली. फौजी साहेब म्हणलं तुम्ही धुवून काढा, त्यानंतर मग दुपारी मी रांगोळी काढून दाखवन ताईंना सगळ्या गायत्री पद्म रांगोळी. तर माझी देवपूजा चालू होती घरामध्ये. बाहेरचं आवरल्यानंतर मी फ्रेश झाले, जरा हातपाय तोंड धुतलं आणि मग देवपूजेला लागले. तर स्वयंपाकाला पण लागायचं होतं, पण मग स्वयंपाक झाल्यानंतर देवपूजा करायची ना जास्त उशीर होतो, त्यामुळं म्हणलं चला सकाळ सकाळ पटकन मी देवपूजा उरकून घेते. तर कधी काय होतं ना, फौजी साहेबांना लवकर जायचं असतं ड्युटीवर, मग देवपूजा करायला जमत नाही. मग स्वयंपाक झाल्यानंतरच मी देवपूजा करत असते. पण फौजी साहेबांना उशिरा जायचं असलं किंवा ते घरी असले ना,
मग मी आधी देवपूजा करून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाक करत असते. आणि पाठीमागे 1-2 कमेंट होते की ताई तू देवांना हळदी कुंकू लावते की नाही. तर ताईंनो आजकाल आहे ना कुंकवामध्ये किती केमिकल असते ना, ते असं बोटाला पण चिपकत नाही. कवर त्याच्यामध्ये असं हे करावं लागतंय तेव्हा ते थोडंसं बोटाला कुठं चिपकते. त्यामुळे ते देवांना लावल्यासारखं वाटतच नाही आणि मी जास्त लावत पण नाही बरं का. ते चांदीचे देवाचे टाक देव ते असे एकदम खराब डाग दिसतात. त्यामुळे मी हलकं लावत असते देवांना आणि कधी वाटलंच ना आता आपल्याला थोडासा वेळ आहे निवांत आपण देवपूजा करू, तर मी थोडंसं कुंकू मग ओलं करते आणि मग ते हळदी कुंकू लावत असते मी. तर देवांना मी आंघोळ घातली आणि देवपूजा झाली सकाळची. तुम्ही बघू शकता जास्वंदीला भरपूर फुलं निघतात आणि गालांड्याच्या झाडांना पण पिवळे फुलं थोडेसे निघले होते. देवपूजा झाली, माझा स्वयंपाक झाला, घरातलं सगळं आवरलं. तोपर्यंत फौजी साहेबांनी पोर्च ते सगळं धुतलं, झाडांना पाणी घातलं. पोर्च सुकला होता. मग म्हणलं चला आता तुम्हाला गायत्री पद्म रांगोळी मी काढून दाखवते. तर पोर्चमध्ये असं हळदीने सारवत होते मी, कारण नेहमी हळदीने सारूनच मी त्याच्यावरती रांगोळी काढत असते. मागच्या व्हिडिओला एक ताईची कमेंट होती की ताई बोलत होत्या हळदीने सारून तू रांगोळी काढायला लागली, तुला ती कशी कल्पना आली किंवा कोणाकडून तू शिकली, कोणी तुला सांगितलं किंवा कुठं पाहिलं. तर ताई मला कोणी सांगितलं नाही, कुठं पाहिलं नाही, काहीच नाही. मी हळदीचं लेपन करायचे आणि उरलेली हळद मी थोडीशी पोर्चमध्ये एका फरचीवर सारवायचे, त्याच्यावरती मी रांगोळी काढायची. तशीच मला सवय लागून गेली आणि ते दिसायला एकदम छान वाटते. त्याच्यामध्ये जास्त कलर भरायची पण गरज पडत नाही. मग गायत्री पद्म रांगोळी मला आवडायची. मी छोटी काढायच्या आधी, पण काय असं कार्यक्रम असला, काही सणवार असलं ना, आवर्जून मी गायत्री पद्म रांगोळी मोठी काढते आणि त्याच्यामध्ये हलके कलर भरले ना साईडनी, लाल पिवळं कलर कॉम्बिनेशन एवढं भारी वाटतं ना, तर मी असंच मग काढायला लागले. तर मनाचीच कल्पना आहे माझी अशी. तर मी पोर्चमध्ये सारून त्याच्यावरती रांगोळी काढतेच, पण तुळशीजवळ पण थोडंसं सारवते आणि त्याच्यावरती रांगोळी काढते. एवढं भारी वाटतं ना, एकदम उठून दिसतं. जसं मी समोर शेणाने सारवते त्याच्यावर रांगोळी काढते ना रॅम्पजवळ, तसं इथं पण शेणाने सारून थोडंसं मी रांगोळी काढली असती, पण ते फरशीचं शेण लवकर निघत नाही आणि हळदीचं कसं थोडंसं पाणी मारलं की ती लगेच हळद निघून जाती. त्यामुळं मी हळदीनेच सारवते आणि हळदीने सारवल्यानंतर थोडंसं सुकून द्यायचं असतं बरं का. ते सारवल्या ओल्या याच्यामध्ये जर रांगोळी काढली ना आपण, तर त्याचे ठिपके व्यवस्थित दिसत नाही आणि ती अशी रांगोळी उठून दिसत पण नाही. तर थोडंसं सुकून दिलं मी, त्यानंतर रांगोळी काढायला लागले. आता गायत्री पद्म रांगोळी मी कशी काढत असते ना तुम्हाला दाखवते. तर 4 फरच्यांच्या वरती मी सारवलंय ना, 4 फरच्यांच्या मधला जो सेंटर आहे ना, तिथं मी एक ठिपका ठेवलाय आणि मधला ठिपका धरून मी 7 ठिपके मांडते बरं का. तर प्रत्येक लाईन काढायची ना ठिपक्यांची, मधला जो ठिपका आहे ना, तो पण काउंट करायचा. आता ही रांगोळी सांगायला थोडीशी अवघड जाते बरं का मला, पण तसंच मी आता सांगण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला आणि पाहूनच तुम्हाला समजेल बरं का शक्यतो, कारण मी पण पाहूनच अशी शिकलेली आहे ना. तर तुम्ही पाहून म्हणजे समजून घ्या रांगोळी किंवा मी तुम्हाला सांगते ना आता त्यानुसार तुम्ही समजून घ्या. बघा आता किती तुम्हाला समजते नाही का. 1 2 3 4 5 6 7 मधला पकडून 7 7 7 7 अशी आली पाहिजे. आणि देवीचे पाऊल काढायचं माझ्याकडे छोटंसं झाकण आहे ना, तर त्या झाकणाने मी अंतर घेते, म्हणजे एकसारखं अंतर आलं जातं आणि आपण जर अंदाजे ठिपके ठेवले ना, मग ते अंतर कमी जास्त होतं आणि मग ते आपलं गायत्री पद्म रांगोळी एकदम व्यवस्थित येत नाही. लाईन थोड्या कमी जास्त होतात, मागं पुढं होतात. त्यामुळं कशांतरी असं अंतर एकदम एकसारखं घ्यायचं, म्हणजे गायत्री पद्म रांगोळी एकदम छान आली जाते. आता हे 5 सगळे ठिपके ठेवून झालेत. आता हा सेंटर आहे. आता हे 5 सेंटरचा ठिपका पकडायचा. सेंटरच्या ठिपक्यापासून पलीकडं 7-7 ठिपके आले पाहिजे. आता पहा मी जिथं बोट धरलंय ना, तर त्या ठिपक्यापासून प्रत्येक लाईनची म्हणजे प्रत्येक लाईनीमधले ठिपके 7-7 आले पाहिजे. म्हणजे तुम्हाला एवढी मोठी रांगोळी काढायची असेल तर बरं का, तर याच्यातून आपण ठिपके कमी करून छोटी रांगोळी पण काढू शकतो. आता पहा ह्या लाईनीतले आपण ठिपके मोजायचेत. 4थ्या ठिपक्यापासून आपल्याला त्याच्या पुढल्या पहिल्या ठिपक्यापर्यंत आपल्याला लाईन घ्यायची. तर ही कशी लाईन घ्यायची, अशा पानाच्या आकाराची, म्हणजे थोडासा कर्व आला पाहिजे नाही का. असं जसं आपण कर्कटक ठेवून ते लाईन वडायचं ना, पहा वर्तुळ काढायचो, तर त्याचप्रमाणे थोडंसं असं वर्तुळ आकार असं गोल आलं पाहिजे. म्हणजे गायत्री पद्म रांगोळीला असा मस्त पानांचा आकार येतो आणि एकदम छान असं कमळ वाटतं. एकदम सरळ लाईनी जर वडल्या ना आपण, म्हणजे लाईनी जर काढल्या ना, तर व्यवस्थित आकार वाटत नाही. पण तुम्हाला शिकूपर्यंत तुम्ही सरळ लाईनी पण काढू शकता आणि पद्म रांगोळी शिकू शकता.
तर हळूहळू थोडासा कर्व देत जायचं त्या लाईनला, म्हणजे रांगोळी एकदम छान दिसती. आणि ही रांगोळी काढताना आपल्याला उभं राहून म्हणजे वाकूनच ती रांगोळी काढावी लागती, रांगोळीच्या भोवताली असं फिरून फिरून. आणि एका जागेवर जर आपण फिरून रांगोळी काढायची म्हणजे एका जागेवर बसून जर आपण रांगोळी काढायचं म्हणलं ना, तर ती रांगोळी व्यवस्थित येत नाही आणि ती समजत पण नाही कशी काढावी नेमकी. आणि लाईनी पण एकदम अशा व्यवस्थित येत नाही, वाकडे तिकडे आल्या जातात. त्यामुळे आपल्याला असं थोडंसं रांगोळीच्या भोवताली थोडंसं वाकून फिरूनच काढावं लागती. सुरुवातीला आपण रांगोळी काढायला लागलो ना, 1-2 वेळा 2-3 वेळा चुकती बरं का, पण हळूहळू एकदा प्रॅक्टिस झाली ना, मग आपण ती रांगोळी कधीच विसरत नाही. तर सुरुवातीला मी पण चुकायचे बरं का, पण ती आता यायला लागली ना मला. मी किती मोठी रांगोळी काढायचं म्हणलं ना, तर ही गायत्री पद्म रांगोळी आता काढू शकते. कारण हे गायत्री पद्म रांगोळीचं असं आहे, जेवढे ठिपके कमी घेतो ना आपण तेवढी ती छोटी झाली जाती आणि जेवढे ठिपके आपण वाढू ना, ती अजून मोठी मोठी रांगोळी झाली जाती बरं का. तर छोटी काढू शकतो, मोठी काढू शकतो. आपल्या म्हणजे याच्यावर आहे आपल्याला केवढी काढायची ती रांगोळी. आता आपण जी लाईन वढतोय ना, त्याला असा थोडासा वाक देतो ना आपण, म्हणजे कर्व देतो ना जरासा, तर त्यामुळं एकदम पानांचा आकार आला जातोय. त्याच ठिकाणी आपण जर एकदम सरळ लाईन वढली ना, तर एवढा छान आकार वाटणार नाही. तर तुम्ही बघू शकता. मी तर यूट्यूबला रांगोळी पाहायची नाही, तर त्याच्यावरती असं म्युझिक लावलेलं असायचं आणि मी तशीच पाहायचे. तर असं पाहून पाहूनच मी शिकलेली बरं का. त्यामुळं मला तुम्हाला ही रांगोळी कशी असं काढायची सांगावं काही सुचत नाही. पण जेवढी सांगता येईल तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शक्यतो ही पाहून पाहूनच आपल्याला येते बरं का. तर पाहून तुम्हाला किती समजली पहा तुम्ही आता. तर लाँग व्हिडिओमध्ये पण मी ही रांगोळी दाखवायचा प्रयत्न केला आणि सेपरेट एक शॉर्ट व्हिडिओ पण मी ही रांगोळीचा बनवून बरं का. तर तुम्हाला किती समजती पहा आता. समजली तर चांगलीच आहे, पण असं पाहून पाहूनच समजते बरं का ताईंनो. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. 1-2 वेळा चुकन, पण त्यानंतर येईल तुम्हाला. आणि मी फक्त लाल पिवळा किंवा पिंक आणि पिवळा एवढाच कलर भरत असते. म्हणजे पिवळा तर ऑलरेडी आपला हळद असतीच, फक्त साईडनी आणि मध्ये लाल कलर किंवा पिंक कलर भरते. एकदम भारी वाटते बरं का. जास्त कलर भरायची सुद्धा गरज पडत नाही ताईंनो, एकदम सुपर वाटते. आणि ही गायत्री पद्म रांगोळी आपल्या दारामध्ये काढली ना आपण, आपल्या घराला दाराला नजर लागत नाही बरं का कोणाची. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, नक्कीच येईल तुम्हाला पण. मी लवकर करतो. आता शेव करायची नंतर काय करायचं? चकल्या करू. चकल्या टाकतात. तर आपल्याला करायची लसूणी शेव आणि एकदम मिठाची शेव, म्हणजे सिंपल शेव पण करायची 2 प्रकारची. तर लसूणी शेवसाठी मी काय काय घेतलंय तुम्हाला दाखवते आता. तर हे लसूण घेतलाय सोलून असा, लाल मिर्च पावडर, ओवा घेतलाय, जिरं, काळी मिरी घेतली, चवीनुसार मीठ घ्यायचंय आपल्याला आणि मोहन, बेसन पिठामध्ये मोहन घालण्यासाठी हे तेल घेतलंय. तर गरम करून घालायचे तेल आपल्याला. आता हे मसाले आपल्याला वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये. तर काळी मिरी, ओवा, जिरी आणि लाल मिर्च पावडर, लसण आणि चवीनुसार मीठ. आता याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालत एकदम पेस्ट तयार करून घ्यायची. आणि हे आता आपल्याला जेवढं होईल तेवढं आधी एकदम कोरडंच वाटून घ्यायचंय असंच. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचंय. हे एकदम अशी पेस्ट तयार करून घेतली मी. आणि आता हे मी ह्या भांड्यामध्ये काढते आणि थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला चाळणीने चाळायचंय. तर कसं आहे ना, त्याच्यामध्ये जिरं आहे, ओवा आहे, थोडंफार काही राहिलं मोठ्याला तर सोऱ्या असतो ना आपला, त्याच्यामध्ये अडकण्याची शक्यता असते आणि मग शेव खाली पडत नाही व्यवस्थित. त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घालून हे गाळून घ्यायचं चाळणीने. तर हे थोडंसं असं मिक्सरनी हलवून घ्यायचं, म्हणजे त्या मसाल्याच्या पेस्टच्या सगळ्या गुठळ्या मोडल्या जातील. ते किती घट्ट झाले. आता याला मी चाळून घेते. हे
पुरणाच्या चाळणीने आपण हे असं चाळून घेतलंय. आता आपण बेसन पीठ मळून घेऊ. तर 2 किलो बेसन पिठाची मी लसूणी शेव करणार आहे आणि 1 किलो बेसन पिठाची नॉर्मल शेव करणार आहे मिठाची. शेवचं बेसन पीठ सगळं चाळून झालं. त्यानंतर मी थोडंसं फ्रेश झाले, कारण मी केस विंचरलेच नव्हते ना, त्याला कसं तरी वाटत होतं. तर मग थोडं फ्रेश झाले, केस विंचरले, थोडेसे व्यवस्थित बांधले आणि त्यानंतर आले किचनमध्ये पुन्हा. तर आपण लसण, जिरं, ओवा सगळं वाटून घेऊन ते पाणी केलं होतं ना मसाल्याचं, तर सगळं ते थोडं थोडं घालत मी आता ह्या पिठामध्ये घालते आणि घट्ट असं गोळा करून घेते. जास्त निबार पण नाही करायचं, म्हणजे ते शेव पाडायला आहे ना सोऱ्या खूप त्रास देतो. त्यामुळं थोडंसं असं जरा मीडियमच करायचं. आणि हे हिरा बेसन पीठ आहे ना जरा थोडंसं असं मैद्यासारखंच असतं, एकदम बारीक असतं, त्यामुळे ते मळायला लईच त्रास देतं आणि असं थोडा राडा पण होतो, चिकचिक होती जरा. तर पीठ असं थोडंसं मळत मळत आलं ना, काय करायचं, हात स्वच्छ धुवून घ्यायचे, हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग ते पीठ आहे ना सगळं एकजीव करायचं, म्हणजे छान असा गोळा तयार होतो. आता तुम्ही बघू शकता शेवचं पीठ एकदम परफेक्ट झालंय, जास्त निबार पण नाही जास्त पातळ पण नाही, असंच करायचं. तर लसूणी शेवचं मळून झालं होतं. आता मला 1 किलोचं एकदम खारी शेव करायची होती, म्हणजे एकदम प्लेन शेव करायची होती ना, त्याच्यामध्ये लसण ना ओवा ना काहीच. कारण बारीक शेव काढायची म्हणलं ना एकदम, त्याच्यामध्ये ओवासुद्धा घालावा लागत नाही, नाहीतर एकदम पावडर करून घालावं लागते. काही वेळेस काय होतं, तो ओवासुद्धा त्या शेवच्या म्हणजे थाळीमध्ये गुंतल्या जातो सोऱ्यामध्ये आणि शेव व्यवस्थित पडत नाही. तर त्यासाठी मी याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ घातलं आणि पीठ मळून घेतलं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे शेवच्या पिठामध्ये मी हळद नाही घातली बरं का. हळदीने काय होतं, तेल गरम झालेलं असतं, आपण ती शेव टाकतो तेलामध्ये आणि थोडीशी ते शेव गरम झाली का एकदम काळपट दिसल्यासारखी होती ते हळदीने. तर काळपट होती, त्यामुळं मी अजिबात हळद घातली नाही. बेसन पिठानेच एकदम छान कलर येतो बरं का शेवला. आता तुम्ही बघू शकता 1 किलो बेसन पीठ मी वेगळंच मळलंय ना, एकदम पिवळा धमुक कलर आला होता त्या पिठाला, बिन हळद घालता बरं का. तर पीठ मळून झाल्यानंतर मी लागले शेव करायला. तर सागर, आकाश, राजू सगळेच माझ्या आसपास होते. म्हणले आम्ही सगळेच तुला करू लागतो. आणि शेव करायची म्हणलं ना, सगळ्यात मोठी मेहनत म्हणजे सोऱ्या भरायचा आणि सोऱ्याने ती शेव खाली तेलामध्ये पाडायची, हे खूप अवघड आहे. तर शेव करायची म्हणलं ना, अशा 2 प्रकारे आम्ही सोऱ्या भरत असतो. असं पीठ आहे ना थोडंसं लांब करायचं आणि ते त्याच्यामध्ये भरायचं, म्हणजे तळापर्यंत ते सोऱ्या व्यवस्थित भरल्या जातो. आणि अजून एक पद्धत आहे सोऱ्या भरायची, तर पुढं मी तुम्हाला दाखवतेच आता. आणि शेव काढायला मी पहिली थाळी लावली ना, ती थोडीशी मोठीच लागल्या गेली, म्हणजे मोठी शेव वाटली मला जरा, त्यामुळे मी थाळी बदलली पुन्हा शेव काढायला. आणि पहिलाच शेवचा घाणा एवढा कुरकुरीत भारी झाला होता ना, ती शेव झाल्या झाल्या सगळ्यांनीच गरम गरम खाल्ली आणि त्यानंतर मग आम्ही शेव करायला लागलो होतो. आणि सोऱ्या मुलं भरून देत होते, कधी राजू शेव पाडत होता तर कधी मी पाडत होते, असं आलटून पलटून आम्ही अशी शेव बनवत होतो. कारण चकल्या करायचं म्हणलं, शेव करायचं म्हणलं तर सोऱ्या असा थोडाफार त्रास देतोच. तरी पण तो जुन्या पद्धतीचा पितळाचा जो सोऱ्या असायचा ना, तो नाही, तो तर खूप त्रास देतो असं शेव काढायला, चकली करायला. तर हा मी कॅन्टीनवरून आणलेला आहे ना, असं शेव काढायला, चकल्या करायला बरं पडतं जरा. आणि मी शेवच्या पिठामध्ये तेल घेतलं होतं बरं का वाटीमध्ये मोहन घालायला, तर ते मोहन पण नाही घातलं मी. तरी पण इतकी कुरकुरीत झाली होती ना शेव की बास, मोहनची सुद्धा गरज पडली नाही ताईंनो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पीठ मळताना गरम करून तेलाचं मोहन घाला किंवा नका घालू, काहीच हरकत नाही. मी नव्हतं घातलं तरी पण शेव एकदम भारी झाली होती. तर सोऱ्याला दुसरी थाळी लावली मी आणि जरा बारीक शेव काढली, तुम्ही बघू शकता. तर अशीच आता आम्ही बाकीची पण पटापट करून घेतो. आणि 2 गॅसवर 2 कढाई ठेवल्या होत्या मी, कारण 2 गॅसवरती मी 2 कढाई ठेवून शेव करत होते, पटापट होती. कारण मला 3 किलोची शेव करायची होती ना, मग ती एकच कढई ठेवायची आणि मग ती एकच कढईमध्ये ते कवर खेळत बसायचं. त्यामुळे म्हणलं दोन्ही 2 कढई ठेवते आणि 2 कढईमध्ये शेव काढते. एक सोऱ्या भरला की तो 2 कढईमध्ये शेव पाडायची एका सोऱ्याची, म्हणजे ते दोन्ही कढया गच्च भरतात आणि तो सोऱ्या संपतो लगेच मग आणि पटापट मग शेव झाली जाते. तर अर्ध्या पाऊण तासात आम्ही सगळी शेव बनवली पण होती 3 किलोची. तर हे पहा, कधी मी शेव करत होते तर कधी राजू करत होता आणि आकाश सोऱ्या भरत होता. तर कधी तो अशा पद्धतीने सोऱ्या भरतोय तर कधी छोटे छोटे गोळे करून त्या सोऱ्यामध्ये घालत होता. तर पटापट असे सोरे भरले जातात मग आणि तळापर्यंत तो छान भरला जातो. नाहीतर मग आपण एकदम तो त्याच्यामध्ये कोंबायचा प्रयत्न केला ना, मध्ये एअर राहतो आणि मग शेव व्यवस्थित पडत नाही.
आणि तुम्ही बघू शकता पीठ असं मळलं होतं ना मी, एकदम असं पेड्यासारखं सॉफ्ट झालं होतं. आणि असे छोटे छोटे गोळे करून जर सोऱ्यामध्ये घातले ना, ते सोऱ्या आहेत ना एकदम तळापर्यंत भरल्या जातो बरं का. तर अशा 2 पद्धतीने तुम्ही शेव करायची म्हणलं ना किंवा चकल्या करायचं म्हणलं तरी पण सोऱ्या असा भरायचा. तर अजिबात येर पकडत नाही आणि छान अशा ते चकल्या झाल्या जातात किंवा शेव पण झाल्या जाते. हे पहा, असे छोटे छोटे गोळे टाकले ना आपण त्याच्यामध्ये, एकदम तळापासून तो एकसारखा सोऱ्या भरल्या जातो. आणि इथं लसणी शेव आमची करायची झाली होती आणि जी प्लेन शेव करायची होती ना, खारी शेव, तर ती करत होतो आम्ही. तर दिवाळीचे 2 पदार्थ आमचे हे करून झाले, शेव आणि लाडू. तर आता दुसऱ्या दिवशी बघू काय काय होतंय ते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.